चिखला काकडे ते घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सुलतानपूर बंद। महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्रातील महिलांच्या इज्जत अब्रूचं रक्षण करण्यासाठी आपले प्राणपणाला लावले व काही महिलांच्या साडी चोळी देऊन बहीण मानून सन्मान केला। त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात लोणार तालुक्यातली चिखला काकडे येथे संजीवनी वाघ यांना काही बंडप्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण करून कपडे फाडले व सोबत असलेल्या काही महिलांना तसेच लहान मुलींना महाराजांचा पुतळा उभारला म्हणून मारहाण केली। सविस्तर वृत्त असं की बुलढाणा जिल्हा लोणार तालुक्यातील चिखला काकडे येथे 20 दिवसा अगोदर काही अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक जागेमध्ये उभारला असताना या पुतळ्याचे संरक्षण व्हावे तसे पुतळ्याची विटंबना व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संजीवनी वाघ आणि त्यांच्या सहकारी महिला यांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाला सुद्धा माहिती देऊन संरक्षण करण्यात आले होते। परंतु 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान संजीवनी वाघ आणि त्यांच्या सहकारी अनेक महिला आणि गावातील अनेक मंडळी त्या ठिकाणी शिवआरती घेण्यासाठी गेले असताना गावातील काही बंड प्रवृत्तीच्या माते फिरू त्यांनी त्या महिलांना बेदम मारहाण करून संजीवनी वाघ व त्यांचे कपडे फाडले। काही महिलांना मारहाण केली तसेच लहान मुलींना सुद्धा यावेळी मारहाण करण्यात आली आहे। महाराष्ट्राला काळीमा फासणारे अशी ही निंदनीय घटना घडल्यामुळे याचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर भारतात उमटले आहेत। पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी आणि या घटनेतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे व संजीवनी वाघ यांना तसेच त्या ठिकाणी जो अत्याचार अन्याय महिला मुलींवर झालेला आहे, लहान मुलींवर झालेला आहे त्यांना न्याय मिळावा। तसेच ही घडलेली घटना अत्यंत क्रूर आणि निंदनीय बाब असल्यामुळे सुलतानपूर येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे। म्हणून सुलतानपूर येथील सर्व प्रतिष्ठाने, बस स्टँडवर हॉटेल्स, छोटी दुकाने, मोठी दुकाने व्यापारी वर्गांनी बंद करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे। यावेळी घटनेचा निषेध नोंदवताना सूरज साठे, दिलीप भाऊ वाघ, भगवानराव शेके, नागवंशी संगपाल पनाड उपसरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करून तीव्र आणि स्पष्टपणे आपला निषेध नोंदवून गुन्हेगारास शिक्षा न झाल्यास व चिखला काकडे येथील मुख्य गुन्हेगार गणेश काकड सरपंच यांना अटक करून कार्यवाही न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे। यावेळी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार साहेब, हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार, कॉन्स्टेबल सुनील नागरे यांनी सुनियोजित बंदोबस्त ठेवला। तसेच गावातील आणि परिसरातील नारायण कडूकर, शेख आयुषू भाई, रफिक पहलवान, संतोष पनाड, रमेश भानापुरे, सुरेश सुरुसे, लालू भाई, शिवप्रसाद, किशन जोगदंड, कैलास हरकाळ, रामेश्वर कडूकर, भानदास पवार, संतोष शिंदे इत्यादी असे अनेक शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।